सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहची विदेही भोगू दसा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यंग. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकारो रम्यसिंहासनस्थं, पदम्बोज तेजस्फुरति प्रदेशं, विदीनान्द्रिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो गणेशाय, ओम नमो गणेशाय, ओम नमो गणेशाय, ओम Om Namo Jnane
होते. जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवीस वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुजनाता, तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता. तुझ्या मंदिरी मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून शारदे, मयुरावरती. हाती घेऊन या विना, हाती घेऊन या विना, करी मंजुळ गायना, करी मंजुळ गायना. हे सभेमध्ये बसून शारदे, मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. हे हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. बसून शारदे, मयुरावरती बसून शारदे. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरिभेटी. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप. भूमंडळी निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी विठ्ठल. विश्व मांगल्याचं स्वप्न आपल्या उराशी बाळगून ज्यांनी गीतेवरती ब्रह्मानंदाच्या लहरी प्रकट केल्या, असे ज्ञानियांचे राजे, योगियांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, संत शिरोमणी, माऊली महावैष्णव ज्ञानोपर, मायबाप हो ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचिला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. पण त्यावरती वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला, असे देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय. ज्या तुकोबरायांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिली आहे. असे देवमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, सत्या असत्याशी म्हण केले ग्वाही मानियले नाही बहुमता, असं म्हणत ज्यांनी अनिष्ट रूढी परंपरा मोडून वारकरी संप्रदायासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला 12 पायिकांचे अभंग बहाल केले, त्या जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आजच्या दिवसाला
वेळेला साजेसा तुमच्या पाठांतरातील अतिशय सोपा साधा सरळ अभंग नामपर प्रकरणातील अभंग मी आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. मायबाप हो, नामपर प्रकरणातला अभंग घेण्याचं कारण कोणतंही चांगलं काम करायचं असेल तर भक्तीनं भावानं आणि श्रद्धेनं करावं लागतं. नामाशिवाय या जगात काहीच नाही. त्यामुळं सुरुवातच नामानं केली तर पुढं सप्ताह चांगला होणार आहे. म्हणून नामपर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता मी निवडलेला आहे. विठाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की हिंदवी स्वराज्य ग्रुप श्रीकृष्ण तरुण मंडळ भक्तिशक्ती शिवजयंती उत्सव 2026 म्हणजे तारखेपासून ते तिथीपर्यंत मायबाप हो, तुमच्या चरणाला स्पर्श करून सांगते, मी कित्येक वर्ष या वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रात आहे. नवे मी ज्या वेळेस 8वी मध्ये होते तेव्हापासून शिवव्याख्यान माझ्यापासून म्हणजे मी सुरुवात केली आहे. म्हणजे मी 8वीत होते. म्हणजे माझा जन्म सातारा जिल्ह्यातला. प्रतापगडावरती पहिली महाराजांची गारद दिली आणि तिथून या शिवकार्याला आणि या वारकरी संप्रदायाला कार्य करण्यासाठी सुरुवात झाली. सांगायला एवढा आनंद होतो की आजपर्यंत सप्ताह भरवलेले आहेत लोकांनी, पण 2 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे म्हणजे 19 फेब्रुवारी पासून ते 5 मार्च म्हणजे तारखेपासून ते तिथीपर्यंत खूप मध्ये मोठा दिवसांचा कालावधी आहे. आणि एवढी मोठी म्हणजे कीर्तन सेवा असेल, शिवव्याख्यान असेल, भव्य दिव्य मिरवणूक असेल, रक्तदान शिबिर असेल, सोहळे तर सगळेच करतात. पण आज लाईव्ह चालू आहे. कीर्तनाच्या गादीवर छाती ठोकपणे सांगते की असा सोहळा जगाच्या पाठीवर तुम्ही पहिल्यांदाच बघितलेला आहे. तर आज ज्यांच्या मार्फत ही सेवा माझ्याकडे आली असे श्रीकृष्ण तरुण मंडळ असतील, तसेच आमचे आदरणीय हरिभक्तपरायण रणनवरे काका जे की आता उपस्थित नाही आहेत, त्यांच्या मार्फत ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि वेळेच्या अभावी सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही, पण तुमच्या सर्वांच्या बद्दलचं प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी माझ्या अंतःकरणामध्ये कायम राहील. उत्तम असं नियोजन आहे, उत्तम साऊंड सिस्टीम आहे. टाळकरी मंडळी थोडी आमची मुलं जरा आळसल्यागत वाटतात, पण त्यांना मी घेते हळूहळू पट्टीत. गायनाचार्य दादा, उत्तम आवाज आहे. तसेच आमचे पकवाजवाले दादा. महाराज एक गोष्ट सांगते की चालता बोलता माणूस काही बोलू शकतो, पण या निर्जीव कातड्यामध्ये आवाज तयार करण्याचं सामर्थ्य हे पकवाज वादकाकडे असतं. त्यामुळे दादांसाठी खरं जरा जोरदार टाळ्या वाजवा. तशाच आमच्या आजीच्या रूपात असणाऱ्या आमच्या आजी की तुळशी वृंदावन घेऊन उभे आहेत. महाराज 2 मिनिटं किंवा 20 मिनिटं असेल, 5-10 कितीही मिनिटं घ्या, पण 2 तास ह्या वयामध्ये उभं राहून दाखवा तुळस वृंदावन डोक्यावरती घेऊन. खरंच माऊलींची कृपा आहे आजींवरती. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आणि वेळेला विलंब न करता मी आजच्या हरिकीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. म्हणजे तुकोबराय या अभंगामध्ये असं सांगतात की तुम्ही सतत जर देवाच्या नामस्मरणामध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समाधान प्राप्त होतं. पण हे नामस्मरण फक्त जपानेच होणार आहे का? नाही. तर त्यासाठी तुम्हाला हरिकथा राबवाव्या लागतील, तुम्हाला कीर्तन ऐकावे लागतील. त्यानंतर तुमच्या मनाला सुख, शांती आणि समृद्धी म्हणजे समाधान मिळणार आहे. तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की म्हणजे जगाच्या पाठीवरती काही जरी केलं तरी समाधान हे फक्त नामामध्येच आहे. मी ज्यावेळी नामाचा जप करतो त्याच्यानंतर मी स्वतःला विसरून जातो. इतकं मी त्या नामामध्ये मंत्रमुग्ध होऊन जातो. म्हणजे माझं जे मन आहे ते स्थिरावतं, माझं मन आनंदित होतं, समाधानी होतं. कुठं? तर भगवंताच्या नामामध्ये. तुकोबरायांनी तिसऱ्या चरणात असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी मी भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होतो त्यावेळी मला स्वतःला शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये काहीतरी भाव आहे हेच मी विसरून जातो. आणि तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये असं सांगतात की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तुम्ही काहीही टाकून बघा, भस्म झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचप्रमाणे जर तुम्ही सतत हरिनामाच्या जपामध्ये असाल तर तुमच्या शरीराच्या आत्म्यापर्यंत पाप आणि पुण्य हे दोन्हीही पोहोचू शकत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल
नाम नामात नाम आहे, नाम नामात नाम आहे, नाम सर्वात मोठे आहे. आता सर्वात मोठं काय असेल तर आकाश, गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम श्रेष्ठात श्रेष्ठ आहे, नाम बऱ्यात बरे आहे, नाम खऱ्यात खरे आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. म्हणजे इतकं श्रेष्ठ नाम आहे. नाम पवित्रात पवित्र आहे. अपवित्र गोष्टीला पवित्र करण्याचं सामर्थ्य मायबाप हो फक्त नामात आहे. म्हणजे जर नाहीच तुम्हाला काही जमलं तर सगळ्यात सोपं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इतकं सोपं नाम आहे. म्हणजे तुम्ही सहज जर काम करत असाल तर काम करताना सुद्धा तुम्ही नाम घेऊ शकता. इतकं सोपं नाम आहे. म्हणजे कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे. योग याग तप विधी या सर्वांपेक्षा नामश्रेष्ठ आहे. म्हणजे माऊली ज्ञानोबरायांनी पण काही वेगळं नाही सांगितलं. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे इतकं नामामध्ये ताकद आहे मायबाप हो. आता तुम्हाला वाटेल की राम नाम किंवा सदा नाम घोष म्हणजे काय. नल नील वानरांना ऋषी मुनींचा आशीर्वाद होता. वानरांनी समुद्रामध्ये सेतू बांधायचं ठरवलं. सेतू थोडासा बांधून झाला, पण वानरांना एक अभिमान, गर्व प्राप्त झाला. कालांतराने तो सेतू पाण्यामध्ये बुडाला. हनुमंतरायांनी सांगितलं, एका दगडावरती रा लिहा आणि दुसऱ्या दगडावरती म लिहा आणि तो दगड पाण्यामध्ये सोडून द्या. दगड रामनामाने तरतील. वानरांनी तसंच केलं. काही वेळाने दगड पाण्यावरती तरू लागले. बघता बघता अर्धा सेतू बांधून तयार झाला. वाऱ्यासारखी बातमी लंकेत पसरली. राक्षसांना वाटलं, आता जर ह्या रामरायाने दगडावरती तर राज्य केलंय, पण हे दगडे जर लंकेवर टाकले तर आपला नायनाट आणि आपला पराभूत अटळ आहे. राक्षसांचं मनोबल खचलं, धैर्य खचलं. जेव्हा रावणाला ही गोष्ट समजते तेव्हा रावण राक्षसांची एक सभा बोलवतो. समुद्रकाठी राक्षसांची सभा बोलवतो आणि रावण राक्षसांना सांगतो, फक्त राम नामाने दगड तरतायत असं कोण म्हणलं. मी दगड पाण्यात टाकतो, मी दगड टाकल्यानंतर सुद्धा तरणार. राक्षसांना आश्चर्य वाटलं. रावणांनी राक्षसांना एक दगड आणायला सांगितला. 10 राक्षस गेले, भला मोठा दगड घेऊन आले. रावणानं तो दगड असा समोर धरला. रावण काहीतरी पुटपुटला आणि राक्षसांना सांगितलं, आता बघा हा दगड पाण्यात तरेल. आणि रावणानं तो दगड पाण्यात सोडला. थोडा वेळ निघून गेला आणि दगड पाण्यात ते तरला. राक्षसांना आश्चर्य वाटलं. राक्षस नाचायला लागले. रावणाची मिरवणूक अख्ख्या लंकेत. मिरवणूक संपली. जे ते आपापल्या मार्गी निघून गेले. रावण आपल्या शयनगृहात शिरला. मंदोदरीनं विचारलं, काय हो, सकाळपासून एक बातमी कानावर येते, खरी आहे का? तुमच्यामुळं दगड पाण्यात तरला म्हणे. नाही, आतापर्यंत ऐकलं होतं की राम नामानं दगड पाण्यात
पाण्यात तरतो. तुम्ही अशी काही जादू केली की तुमच्या नावानं दगड तरतोय. जरा शंकाच. रावण म्हटला तुला जर शंका वाटत असेल तर उद्या सकाळी जाऊन बघून ये. पण मंदोदरी म्हणाली नाही नाही, काहीतरी यामागं गुपित आहे, काहीतरी गृह आहे, मला सांगा. कसं आहे ना महाराज, स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि योगी हट्ट कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात माणसाला पुरवावाच लागतो. रावण म्हणाला तुला म्हणून सांगतो मंदोदरी, राक्षसांचं धैर्य खचलं होतं, मनोबल खचलं होतं, म्हणून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी दगड समोर धरला आणि त्या दगडाला म्हटलो की बुडलास तर तुला राम नामाची शपथ. आणि तो दगड मी पाण्यात टाकला आणि दगड तरला. पण एक सांगू का मंदोदरी, रामामध्ये जेवढी ताकद नाही ना तेवढी ताकद राम नामामध्ये आहे. त्रेतायुगामध्ये दगड तरला कारण रामाची तेवढी ताकद होती, राम जपाची तेवढी ताकद होती. म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल नवे समुद्राचे लक्षण, नवे पाषाणाचे गुण, नवे वानरांचे वरदान, राम नामे प्रतापे. म्हणजे हा प्रताप कुणाचा झाला? राम नामाचा झाला. मला सांगा माता माऊल्या, आजच्या ह्या कलियुगामध्ये, आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये तुम्ही जर दगड समोर धरला आणि त्याला जर बुडलास तर तुला राम नामाची शपथ असं म्हणून जर तुम्ही पाण्यात सोडला किंवा एका नदी समुद्रामध्ये सोडला तरेल? कसली गॅरंटी नाही? का नाही तरणार? कारण तुमचा भाव भक्ती तेवढी शुद्ध नाहीये. जर तुम्ही शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध नामाने जर तुम्ही जर देवाची तपश्चर्या केली, योग याग विधी केला तर तुमचाही दगड तरल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात सदा नमो करू हरी कथा, सदा नमो करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी नाम, सदा नाम घोष करू हरी नाम. समाधान 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 सर्व सुख द्याल, सर्व सुख द्याल, सर्व तेने सदा चित्ता समाधान 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 सर्व सुख ज्ञान सर्व आनंद, सुख ज्ञान सर्व आनंद. सदा नाम घोष करू हरी कथा. हे तेने सदा चित्ता, तेने सदा चित्ता समाधान म्हणजे संतांमध्ये मायबाप हो एवढी ताकद आहे, त्यांच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. जास्त लांबचं उदाहरण कशाला, माऊली ज्ञानोबरायांच्या ज्यावेळेस माऊली ज्ञानोबराय होते त्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांच्या शिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नव्हतं. तुझी या सत्य वेदाची बोलणे, तुझी या सत्य वेदाची बोलणे, तुझी आसने वेदासी बोलाने, तुझी आसने वेदासी बोलाने. सूर्याने चाला, तुझी या तुझी
ताकद आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. एवढी ताकद म्हणजे सूर्य सुद्धा हालत नव्हता, असं वर्णन केले ज्ञानोबरायांनी. सुधामदेव आणि देव दोन्हीही संदीपानी ऋषींकडे शिक्षण घेत होते. संदीपानी ऋषींच्या पत्नीनं सांगितलं, स्वयंपाक करायचाय, घरातलं सरपण संपले, जावा आणि सरपण घेऊन या. सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट झाला. देव झाडाच्या वरच्या फांदीवर जाऊन बसले आणि सुदामदेव झाडाच्या मध्ये जाऊन बसले. कालांतराने सुदामदेवाला भूक लागली, कारण संदीपानी ऋषींच्या पत्नीला माहित होतं की लहान लेकरं आहेत, त्यांना भूक लागू शकते, म्हणून हरभरे भाजून दिलेले असतात. सुदामदेवानं हळूहळू हरभरे खायला सुरुवात केली. देवानं विचारलं, काय रे सुदामा, आवाज कशाचा येतोय? देव चतुर आहे. देवाला सगळं कळतं आणि देवाशी कधी खोटं नाही बोलायचं. चतुराती शिरोमणी गुण म्हणजे देव चतुर आहे, देवाला सगळं कळत असतं. सुदामदेव म्हणला, काय नाही देवा, लय गार लागतंय, थंडी वाजून आली म्हणून दात कुडकुडत्यात. देव म्हणला, बर. मग एकाकडं अख्खी द्वारका नगरी सोन्याची आहे आणि एकाकडं 18 विश्व दरिद्र आहे. संदीपानी ऋषींच्या इथलं शिक्षण पूर्ण झालं. देव जे द्वारकेला निघून गेले, अख्खी द्वारका सोन्याची नगरी आहे. आणि इकडं सुदामा एक गरीब ब्राह्मण राहिला, का तर देवाशी खोटं बोलला होता. 18 विश्व दरिद्र आलं. रोज सुदामदेव आपल्या बायकोला सांगायचा, माझा देव 16,100 बाई आणि 8 पत्नी आहेत माझ्या देवाच्या, अख्खी द्वारका नगरी सोन्याचे. बायको म्हणती, रोज नका तुमच्या देवाचं गुणगान गाऊ, आणि जर इतकाच देव तुमचा मोठा आहे ना, जा देवाकडं आणि काहीतरी आपल्याला मागून आणा. सुदामदेव म्हणतो, आता देवाकडे जायचं म्हणल्यानंतर मोकळ्या हाती जायला येते का बरं? 5 घरची भिक्षा मागून आणली आणि 3 मुठी पोहे सुदामदेवानं आपल्या परसुंडीत बांधून घेतले. कमरेला खोले सुदामदेव बिना पायात चप्पल, म्हणजे चप्पल नाहीये पायामध्ये, अंगामधलं जे धोतर आहे ते जीर्ण अवस्थेत, कधी फटल सांगता येत नाही. जाताना सुदामदेवाला पूर्ण 1 महिना लागला. सुदामदेव कसा तरी द्वारकेमध्ये पोहोचला. द्वारकेमधल्या लोकांना सांगू लागला, ऐका ना, मी देवाचा लहानपणीचा मित्र आहे. लोक म्हणायला लागली, काय येडपट आहे, काय वेडसर आहे, अरे आमचा देव कुठं आणि हा कुठं, आणि काय सांगताय गड्या, देवाचा मित्र आहे म्हणे. सुदामदेव म्हटला, अरे खरं सांगतो, मी देवाचा लहानपणीचा मित्र आहे. ऐकून कुणीच घेतलं नाही. शेवटी सुदामदेव दरवाजापर्यंत पोहोचले. अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. सुदामदेवानं द्वारपालांना सांगितलं, देवाला जाऊन सांगा की तुमचा लहानपणीचा मित्र आलाय. द्वारपाल हसायला लागले, अरे कुठे आमचा देव आणि कुठे तू एक दरिद्री ब्राह्मण, आणि तू आमच्या देवाचा मित्र असूच शकत नाही. सुदामदेव म्हटले, ठीक आहे, माझा एक निरोप तरी तुमच्या देवाला देचाल का? देवाला सांगा की तुमचा लहानपणीचा मित्र सुदामा आलाय. द्वारपाल देवाजवळ जातात आणि देवाला सांगतात, दरवाजावरती कोणतरी एक गरीब दरिद्री ब्राह्मण आला, येडसर आहे, येडपट आहे. देव म्हणला, हे ठरवणार तू कोण? तो येडसर आहे, येडपट आहे, हे ठरवणार तू कोण? बरं त्याला काहीतरी नाव असेलच की. द्वारपालाने नुसतं सुदामा म्हणेपर्यंत देव, जसा सुदामदेव नंगे पाव चले आये थे, देव पायात पायतान न घालता, अंगात अंगरका न घालता, डोक्याला मुकुट न घालता धावत पळत सुटतो. पण इकडं सुदामदेवाला वाटतं, अरे
आपला मित्र हा द्वारकेचा राजा आहे. आपण कुठं आणि आपला मित्र कुठं? आपला मित्र आपल्याला नाही भेटू शकत. पण देव मागणं सुदामदेवाला हाका मारतोय, ए सुदामा, ए सुदामा. आणि देवानं शेवटची एक आर्त हाक मारली, ए सुदामा. तसा सुदामदेव गर्रकीना माघारी फिरला. देवानं आणि सुदामदेवानं एकमेकांना बघितलं आणि डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. दोघांनी जवळ येऊन एकमेकांना कडकडून मिठी मारली. देवानं आपला रथ बोलवला आणि सुदामदेवाला त्या रथात बसवलं आणि आपल्या सिंहासनावर नेलं. स्वतःच्या हाताने त्याचं पाय पुजलं. हे बघून रुक्मिणी आई साहेबांना मात्र नवल वाटलं. अरे कोण आहे हा मनुष्य आणि देव याचे पाय का पुजतायत? देवानं अलंकार घालायला दिले, चांगली कपडे घालायला दिले, चांगले वस्त्र घालायला दिले. 8 दिवस निघून गेले आणि 8 दिवस निघून गेल्याच्या नंतर देव सुदामदेवाला म्हणतोय, ऐक ना सुदामा, वहिनी कशी आहेत? वहिनीनं काहीतरी खायला दिलं असेलच की. देव हुशार आहे, मी मगाशीच सांगितलं, देव चतुर आहे, त्याला सगळं माहिती असतं. म्हणजे पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरड्याचे. हिसकावून घेतलं देवाने पोहे आणि देव पोहे खायला लागला. खाऊन झाल्यानंतर देव म्हणाला, सांग ना सुदामदेव देवाला म्हणाला, सांग ना देवा, सुदामदेवा सांग, माझी वहिनी कशी आहेत, माझी लेकरं कशी आहेत, तुझं गाव कसं आहे? सुदामदेव सांगतात, सगळे व्यवस्थित आहे, माझं गाव सोन्यासारखं आहे. आणि देव म्हणतो, तथास्तु. तशी अख्खी नगरी सुदामदेवाची सोन्याची होते. म्हणजे सुदामदेव कधी विचारही करू शकत नव्हता की इतके आनंदाचे दिवस माझ्या नगरीवरती येतील. सुदामदेवानं हे सगळं बघितलं आणि सुदामदेवाचे डोळे भरून आले. म्हणजे जाताना सुदामदेवाला 1 महिना लागला होता, येताना मात्र सुदामदेव 4 ते 5 दिवसामध्ये पोहोचला. म्हणजे एवढी ताकद जर कशामध्ये असेल ना, तर देवाच्यावर असणाऱ्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. सुदामदेव घरी आला आणि सुदामदेवानं आपल्या बायको पोरांना ओळखलंच नाही. म्हणजे एवढं काया पालट सगळं काही देवानं करून टाकलं होतं. हा आनंद, हे वैभव पाहण्यासाठी सुदामदेवाच्या पत्नीला कित्येक वर्ष गरिबीमध्ये राहावं लागलं. आणि मग अखेर ते समाधान आणि सुख मिळालं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार. सुख द्यावे सर्व सुख द्यावे सर्व
अख्खी सुदाम नगरी सोन्याची झाली. म्हणजे सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिडला, शुद्ध भाव देखून या गाव सोनी याचा झाला. गाव सोनी याचा झाला. म्हणजे एवढी ताकद कशामध्ये आहे तर तुमच्यामध्ये असणाऱ्या भावामध्ये आहे. संत चोखोबराय सर्वांना परिचित आहेत. चोखोबराय एका विशिष्ट जातीतले, आवाज द्या ना दादा थोडं, एका विशिष्ट धर्मातले. चोखोबरायांचा स्पर्शही कोणी आपल्या अंगाला करून घेत नव्हता. घरामध्ये यायचं तर लांबचाच प्रश्न. पण त्या चोखोबरायांच्या घरी देवानं ताक आणि कण्या खाव्यात. पंढरपूरमध्ये एकेकाळी मोठा पूर आला आणि पूर एवढा मोठा आला की त्याच्यामध्ये 350 जनावरं मृत्युमुखी पडली. त्यावेळेस पंढरपूर बिदरच्या बादशाहकडे होतं. हळूहळू पूर वसरला. बिदरच्या बादशहानं रोज 50 जनावरं वेशीच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर टाकण्याचं काम चोखोबरायांजवळ सोपवलं. आता चोखोबराय दोरी घेतलेली आहे, आपण त्याला दावं म्हणतो ना, दावं घेतलेलं आहे. रोज चोखोबराय 50 जनावरांना त्या दाव्यानं ओढतायत. ते दावं ज्यावेळेस ते खांद्याला असे धरतायत त्यावेळेस त्या खांद्याचा करकुचा तिथं रुततोय आणि त्याच्यातून रक्त ओघळतंय. नंतर परत चोखोबराय दुसरा खांदा वापरायचे. सेम परिस्थिती त्याही खांद्याची. न राहून सोयराबाईंना वाईट वाटलं. सोयराबाई गर्भावस्थेत होत्या. सोयराबाईंना वाटलं की आपला पती दिवस रात्र ही जनावरं ओढण्याचं काम करतोय, आपण त्यांची मदत करावी. आणि सोयराबाई गुरे ओढू लागल्या. आता मला सांगा, गर्भावस्थेमध्ये असताना सुद्धा सोयराबाई गुरे ओढण्याचं काम करतायत. सोयराबाईनं देवाला अर्थ हाक मारली, हे देवा, हे आमच्याच्यानं शक्य नाही, तू काहीतरी कर. मायबाप हो, आश्चर्य वाटेल, देवानं चोखोबरायांची गुरे ओढण्यासाठी मदत केली. म्हणजे नरहरस होणारा घडो फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे ढोर ओढी. पुरावा आहे, पुरावा आहे. याच्यामध्ये आपली आप्पांची मालिका आहे त्याच्यामधलं दुसरं प्रमाण आहे, दुसरं संत चरण आहे त्याच्यामधलं हे आहे. म्हणजे उच्च नीच ने काही भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून. म्हणजे हे मंगलाचरण आहे ना, त्याच्यामध्ये हा सगळा पुरावा आहे महाराज. पुराव्याशिवाय बोलायचं नाही, पुराव्याशिवाय कीर्तनही करायचं नाही, कुठंतरी पुरावा पाहिजेच. मग तुम्ही म्हणसाल खरंच देवानं गुरे ओढली होती का, त्याच्यासाठी हा पुरावा. मग चोखोबरायांची आणि सोयराबाईंची मदत माझ्या विठेवरच्या मालकानं केली. गुरे ओढून झाली. त्याच्यानंतर एकतर सोयराबाईंना असा म्हणजे शाप होता की जर त्याला पुत्रप्राप्ती झाली तर ते मूल वाचणार नाही किंवा जगणार नाही. मग यम हा दारात फास टाकून उभा होता. सोयराबाईंचं बाळंतपण 27 दिवस विठेवरच्या मालकानं साडी नेसून बाळंतपण केलं. म्हणजे त्यासाठी कुठल्याही पद्धतीची लाज बाळगली नाही. आणि ज्यावेळी म्हणजे पुत्रप्राप्त झाली आणि त्याच्यानंतर तो जगेलाच ह्याची गॅरंटी नव्हती, पण 27 दिवस माझ्या विठेवरच्या मालकानं तिथं बाळंतपण केलं. यमाचाही नाही विलाज झाला आणि तो मुलगा जन्मास आला की ज्याचं नाव आहे कर्ममेळा. म्हणजे उपजदाची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. ज्यावेळी कर्ममेळा जन्मास आला तेव्हा त्याला असा शाप होता की तो जगणार नाही. पण विचार करा ना माता मौल्या थोडा तरी, सोयराबाईंच्या पोटी आलेला पुत्र ज्यांचं बाळंतपण माझ्या विठेवरच्या मालकानं केलंय, अहो कोणाचा नाईलाज आहे यासमोर. आणि त्याच कर्ममेळाने सकल संतांच्या मांदियाळीमध्ये 12 अभंग लिहिले. म्हणजे ही ताकद कशामध्ये आहे तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे, ज्यावेळी तुम्ही अडचणीमध्ये येता तेव्हा फक्त भगवंताचं नाव घेऊन बघा. म्हणजे मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून निवृत्ती. ज्ञानानं आयुष्याचा काहीतरी प्रवास करावा म्हणून ज्ञानदेव. निवडलेला ज्ञानाचा प्रवास हा सोपा व्हावा म्हणून सोपान देव. आणि जो ज्ञानाचा मार्ग निवडलेला आहे तो सोपा करण्यासाठी मिळालेली मुक्ती म्हणजे मुक्ताई. म्हणजे ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई
ह्या 4 जणांचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परिस्थितीवरती कसा आपण समतोल साधायचा, कुठल्या संतांची मांदियाळी आपल्या आयुष्यामध्ये कशी ठेवायची, हे मायबाप हो तुमच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे ह्या संतांनी आपल्याला सगळं काही दिलंय, फक्त त्यांच्या मार्गावरती चालणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे. अभंगाचं 3रं चरण. असं सांगते आठवते नाही ऐका सांगते आठवते नाही असो मोठे आठवती नाही हो असो मोठे आठवती देही कमी हो देही कमी हो सर्व सुखाया सर्व सर्व सुखाया सर्व म्हणजे किती भगवंतानं करावं. अरे देवा, किती मोठं मन रे तुझं. ज्ञानोबरायांची भिंत ओढलीस, चोकोबरायांची गुरे राखलीस, विदुरा घरच्या कण्या खाल्ल्यास, रोहिदासांच्या घरी चांभार काम केलंस, नरहरी सोबत सोनार काम केलंस, नामदेवरायांच्या दारी गेलास, अर्जुनाच्या रथाचा सारथी झालास, नरहरींचं धोतर जायलस, गवळ्यांच्या गायी राखल्यास, सखूबाईसाठी सखू झालास, मीराबाईसाठी विष प्यालास, जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, गोरोबा काकांच्या घरी मडकी घडवलीस, मुक्ताईच्या दारी गेलास, पुंडलिकासाठी विठेवर उभा राहिलास, अरे तुकोबांचा संसार सांभाळलास, नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, चंदन उगाळलंस, सोयराबाईंचं 27 दिवस साडी नेसून बाळांत पण केलं. अरे कानोपात्राला वेश्याची मुलगी असताना सुद्धा मंदिरामध्ये गाभाऱ्यात जागा दिलीस. अरे पात्रता नसताना आमच्यासाठी मायबाप झालास. अरे देवा, आम्ही नाही आलो तुझ्याकडं तर तू आमच्याकडे आलास. साधा वया भक्ती काज नाही लाज धरत. सगळं करतो रे तू विठ्ठला, सगळं केलंस तू आमच्यासाठी. म्हणजे तुझ्यासाठी फक्त आम्ही तुझ्यावरती फक्त निस्सीम भक्ती केली, त्या भक्तीचं फलित तू प्रत्येक कामामध्ये लाज न बाळगता आमच्यासाठी उभा राहिलास. म्हणजे इतकं करतो देव, इतकं करतो. त्यासाठी फक्त भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. 2 हात वरती करा, सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुखाबाई ज्ञान सखया, जोरात म्हणा दादा जरा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुखाबाई
घोष आहे आणि आज 350 वर्षानंतर शिवघोष आपल्या कानावरती येतो. म्हणजे ज्यावेळी हरीचा घोष आणि शिवघोष एकत्र येतात ना मायबाप हो, त्यावेळेस इतिहास घडल्याशिवाय राहत नाही. गोवळकोंड्याला कुतुबशहाकडे एकदा छत्रपती शिवाजी महाराज भेटायला जातात. कुतुबशहाला आणि एक राजा आपल्याला भेटायला आलाय. दादा आवाज जरा कडक करा आणि जरा समोरचा आवाज मोठा द्या. एक राजा आपल्याला भेटायला आलाय म्हणून कुतुबशाह छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचं वैभव दाखवू लागला. राजे, ही बघा आमची शस्त्रशाळा, इथे वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्रास्त्रे आहेत. राजे, ही बघा आमची घोडशाळा, इथं वेगवेगळ्या पद्धतीची घोडी आहेत. राजे, ही बघा हत्तीशाळा, इथं वेगवेगळ्या पद्धतीचे कर्नाटकी मधमस्त हत्ती आहेत. राजांनी ते हत्ती पाहिले आणि राजांना आश्चर्य वाटलं. आश्चर्य लपलं गेलं नाही मायबाप हो. कुतुबशहाने शिवाजी राजांना प्रश्न केला, काय मग शिवाजी राजे, तुम्ही राजे आहात, मग तुमच्याकडे पण असे हत्ती असतीलच की? कसं सांगायचं मायबाप हो, सह्याद्रीचा दऱ्या खोऱ्या कपाऱ्यांचा प्रदेश, तिथं जाडजूड प्राणी चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, आमच्याकडे हत्ती नाही पण हत्तीच्या ताकदीची माणसं आहेत. तसा कुतुबशाह हसला. हत्तीच्या ताकदीची कुठं माणसं असतात होय? आणि असतीलच तर आणला असेल बरोबर एखादा, आणि जर आणलाच असेल बरोबर तर उतरावा तुमच्या मैदानात. मग तुमचा हत्ती ताकदवान की आमचा हत्ती ताकदवान ते बघू. आता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला, अरे आपण बोलून तर गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठीमागं पाहिलं, पाठीमागं उभा होता यसाची कंक मावळा. राजाने यसाची कंकांकडे पाहिलं, यसाजी समोर आला आणि त्या मधमस्त हत्ती सोबत झुंजायला तयार झाला. कर्नाटकी हत्ती सोबत महाराष्ट्राच्या हत्तीचं युद्ध चालू झालं. तो हत्ती यसाजी कंकांच्या अंगावरती चाल करून यायचा, यसाजी कंक बाजूला सरायचे. तो हत्ती परत यसाजी कंकांच्या अंगावरती चाल करून यायचा, यसाजी कंक परत बाजूला सरायचे. आणि अशा या हत्तीच्या चालीमध्ये हत्तीने यसाजी कंकांना एवढ्या जोरात आपटलं आणि हत्ती यसाजींच्या छातीवर पाय ठेवला, इतक्यात यसाजी सरकीना बाजूला सरले. आता मात्र पाहणाऱ्यांच्या नजरा शांत झाल्या. यसाजी कंक परत हत्तीवरती चाल करून गेले आणि बांधवांनो ते आश्चर्य लपलं नाही, हत्तीने यसाजी कंकांना सोंडेवर घेतलं. आता वाटलं यसाजी बेमौत मारला जाणार. तसं यसाजी कंकांनी काही क्षण जाऊन दिला आणि त्या हत्तीकडे पाहिलं आणि आपल्या कमरेची लखलखती नंगी तलवार काढून त्या हत्तीच्या सोंडेवर कण वार केला. हत्तीची सोंड तुटून पडली. हत्ती ची ची करत मैदानामध्ये लोळू लागला. अरे महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकाच्या हत्तीला लोळवलं होतं. एवढी ताकद कशात असेल ना मायबाप हो, तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. आणि सगळीकडे फक्त यसाजी कंकांचा आणि शिवरायांचा जयघोष चालू झाला. अरे शपथ आम्हाला तळपत्या तलवारीच्या पात्याची, आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची. अरे वाघालाही शांत करणारी ही जात हिंदूंची, ही जात हिंदूंची, ही जात हिंदूंची. तसा कुतुबशाह यसाजी कंकांच्या समोर उभा राहिला. आपल्या गळ्यातला सोन्याचा कंठा त्याने यसाजींसमोर धरला. तसा यसाजी कंक गरकीनं मागं फिरला आणि त्या कुतुबशाहला उत्तर दिलं. मायबाप हो, उत्तर हृदयावरती कोरण्यासारखं आहे. यसाजी कंक म्हणाले, अरे कुतुबशाह, आमचं कौतिक करायला ना आमचं महाराज खंबीर आहेत. कुणी आयराय करायची थाप सुद्धा या महाराष्ट्रातल्या पवित्र भूमीमध्ये मावळ्यांनी स्वराज्यामध्ये कधीही स्वतःच्या पाठीवरती थाप पडून दिली नाही. थाप पडली फक्त मासाहेब जिजाऊंची, थाप पडली फक्त छत्रपती शिवरायांची आणि थाप पडली फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची. म्हणून ही भूमी पवित्र आहे. म्हणून हा महाराष्ट्र आज हिंदू म्हणून ओळखला जातो. हे आपल्यासाठी काय आहे?
गौरवास्पद आहे माता मौल्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करायला मी मागं पुढं बघत नाही. का बघत नाही? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं त्या दुसऱ्या कुणीच केलं नाही. आज मी इथं कीर्तन सांगते, मायबाप हो माता माऊल्या तुम्ही तो सुरक्षित बसलाय. याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वतःचं रयतेचं स्वराज्य उभं केलं आहे. त्यामुळं आज आपण इथं स्वतंत्रपणे कुठलाही कार्यक्रम आयोजित करू शकतो. म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आपली खरी ओळख आहे. म्हणजे जगाच्या पाठीवरती तुम्ही आम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करायला विसरणार नाही. कारण आज आमची ज्ञानेश्वरी, गीता, भागवत आणि या मंदिरातले सगळे देव जिवंत आहेत ना, याचं कारण माझे शिवराय आहेत. त्यामुळे शिवरायांचा गौरव करायला मी मागं पुढे बघत नाही. आणि त्याही पुढे जाऊन सांगते, राजे तुम्ही नसताना तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस. राजे तुम्ही नसताना तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस. राजे तुम्ही नसताना तर नसता दिसला मंदिरावर कळस. राजे तुम्ही नसताना तर नसती सुरक्षित राहिली आमच्या घरातली माय आणि आई. कहा राजे? राजे तुम्ही नसताना तर नसती वाचली आमच्या हिंदूंची गाय. नसती वाचली आमच्या हिंदूंची गाय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. नमो पार्वती पते हर हर. महादेव. जय भवानी, जय. जय भवानी. विठाला म्हणून आपल्याला जर सुख समाधान हवं असेल तर सदा नामघोषक करू हरिकथा, तेने सदा चित्त समाधान. आणि तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, जसं अग्नीमध्ये एखादी गोष्ट टाकली की अग्नी भस्म करते ती गोष्ट, तसाच आपल्या जवळ कितीही वाईट पाप आलं आणि कितीही चांगलं पुण्य आलं तर शरीराच्या आत्म्यापर्यंत ते पोहोचत नाही. त्याचा स्पर्श शरीराच्या आत्म्याला होत नाही. अभंगाचा चौथा चरण. तुका मने झाला अग्निरूपा. तुका मने आम्ही झालो अग्निरूपा. तुका लागणे दीपा लागणे दीपा
जोरदार टाळ्या वाजवा की. खूप गोड आवाज आहे. मायबाप हो, एक 10च मिनिटं राहिलेली आहेत शेवटची. आजच्या या कीर्तनातून घरी जाताना फक्त माझ्याकडून 2 गोष्टी घरी घेऊन जावा. काट्याने भरलेल्या रस्त्यावरती चालत असताना, काट्याने भरलेल्या रस्त्यावरती चालत असताना मी देवाकडे तक्रार केली पायात चपला नसल्याची. समोरून पायच नसलेल्या व्यक्तीला चालत येताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असल्याची. मायबाप हो, भगवंतानं आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये, ज्या काळामध्ये जसं ठेवलं आहे तसं समाधानी राहायला शिकलं पाहिजे. कारण ठेविली अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आणि ते जर समाधान कशात असेल तर सदा नामघोष. आणि दुसरी एक गोष्ट, रस्त्याने जात असताना एखादं मंदिर दिसलं तर तुम्ही हात जोडले नाही तरी चालेल, पण रस्त्याने जात असताना जर तुम्हाला रुग्णवाहिका दिसली तर हात नक्की जोडा. कदाचित कोणाचे तरी प्राण वाचल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ही दुसरी गोष्ट तुम्ही घरी आजच्या कीर्तनातून घेऊन जावा. कारण की स्वतःसाठी सगळेच जगतात. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी जगणार आहे, म्हणजे आधी त्याचं चांगलं होऊ दे, त्याच्या मागं माझं चांगलं होऊ दे, असं ज्यावेळेस तुम्ही म्हणणार आहे त्यावेळेस देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत येणार आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी तुम्ही घरी घेऊन जायचंय. झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, सकळ संतांच्या चरणी, आई तुळजा भवानी चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी, आणि आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये ज्या गुरूंचं मला मोलाचं योगदान मिळालं, मोलाचं मार्गदर्शन मिळालं, त्या गुरूंच्या चरणी, माझ्या सर्व घरातल्या व्यक्तींच्या चरणावरती अर्पण करते. आणि आज कीर्तन करत असताना उत्तम अशी साऊंड सिस्टीम, म्हणजे फक्त मला 2 ते 3 वेळाच दादांना सांगावं लागतं. खरं तर दादा चरणाला स्पर्श करते. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणलं की साऊंड सिस्टीम फेलच. मी डायरेक्ट बोलणारा कीर्तनकार आहे. पण आजच्या कीर्तनामध्ये फक्त एकदाच सांगितलं, कारण महाराजांचा प्रसंग आहे. महाराजांचा प्रसंग सांगताना हळू आवाजात सांगणं हे माझ्यासारख्या कीर्तनकाराला पटत नाही, जमत नाही, नवे जमणारही नाही. म्हणून मी फक्त 2 वेळा दादांना आवाज वाढवायला सांगितला. म्हणून दादांच्या साऊंड सिस्टीमसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा बघू. आमचे शूटिंगवाले दादा आहेत. खरं दादांचा परिचय नाही, पण त्यांच्या माध्यमातून तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा हे कीर्तन परत पाहू शकता. दादांचा परिचय, दादा एकदा तुमचं नाव सांगा. मितेश बनकर दादांचा चॅनल आहे. चॅनलचं नाव सांगितलं तर सबस्क्राईब अजून तुमचे होत. वारकरी विचारधारा हा यूट्यूबचा चॅनल आहे. घरी जायचं, सबस्क्राईब करायचं. आणि मी हे पब्लिसिटी करत नाही महाराज, पण देवाचं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर असे कीर्तनाचे चॅनल्स फॉलो करून ठेवा. म्हणजे हा एक मूलमंत्र आहे की कधीही तुम्ही जोपासू शकता. उत्तम असा आवाज. आळंदीच्या संस्थेतली ही छोटे टाळकरी आहेत. टाळकरी जरा आज मला पहिला दिवस असल्यामुळं काय उत्साहित वाटत नाहीत, पण टाळकऱ्यांकडून करून घेण्याचं काम आमच्या गायनाचारी मंडळी नक्की करतील. आमची छोटी छोटी लेकरं आहेत. 10 वाजायला आलेत, म्हणजे ज्या वयामध्ये शाळा शिकायचे, ज्या वयामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या हाताला लागायच्या, ज्या वयामध्ये वारकरी संप्रदाय काय आहे याचं ज्ञान घ्यायचंय, त्या वयामध्ये ही पोरं आज इथे उभी आहेत. नाहीतर आमच्या घरचा एक ज्येष्ठ नागरिक म्हणतो, हा पोरांनी काय टाळ घ्यायचा असतो वय. तर त्यांच्यासाठी हे मोलाचं उदाहरण आहे. तसेच आमचे पकवाजवाले दोन्ही दादा माझ्या उजव्या हाताला आहेत निलेश महाराज, डाव्या हाताला आहेत श्याम महाराज. एक गोष्ट आज कीर्तनाच्या माध्यमातून सांगून जाते महाराज. आता या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांच्या बाबतीत, म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, मी डायरेक्ट काय असेल ते रोकटोक बोलणारा कीर्तनकार आहे. गायनाचार्याला असं वाटतं की कीर्तनकारानं माझ्यापेक्षा चांगलं गाऊच नये, पकवाजवाल्याला वाटतं माझ्या पकवाजाच्या आवाजा पुढे कीर्तनकार जाऊच नये, आणि टाळकऱ्यांना वाटतं ह्यांचा ठेकाच कसा बसतोय ते बघतो. पण अशा परिस्थितीमध्ये एवढी चांगली साथ दिली ही माझ्यावर माऊलींची झालेली कृपा असेल.
झालं, आमच्या आजी डोक्यावरती तुळशी वृंदावून घेऊन उभ्या राहिल्यात. आजी, हा पेहराव आणि ही परिस्थिती फक्त वारीमध्ये बघायला भेटते. आज तुमचं एवढं वय होऊनही हाताचा स्पर्श न करता 2 तास या व्यासपीठावर उभं राहण्याची ताकद या मातेला मिळाली, ती फक्त माऊलींमुळे. खरंच पायाला स्पर्श करते. तसेच आमचे दादा आहेत दोन्हीही. त्यांनी आधीच मला सांगितलं, म्हणजे कसं असतं माहितीये का, काही लोकांची खालून चिठ्ठी येते किंवा सांगितलं जातं की ताई आमचं असं असं नाव घ्या, म्हणजे नाव घ्या असं सांगायला लागतं, म्हणजे नक्की तुम्ही कोण आहे हे एकदा बघा. पण हे दोघेही एवढे दिग्गज व्यक्तिमत्व, नाव घेऊ नका असं ते म्हटलेले आहेत, तरीही मी त्या दोघांचं नाव घेते. त्यांचं नाव सांगा दादा. हा, पंडित आबा गवळी. कारण की त्यांचा आणि माझा परिचय आत्ताच आलाय, त्यामुळं पण आवर्जून कायम माझ्या स्मरणात राहणारं व्यक्तिमत्व आहे. एवढं म्हणजे दिलदार. म्हणजे लोक असं म्हणतात की श्रीमंत झाल्यावर लोक सप्ते भरवतात. अरे पण त्या श्रीमंतीच्या पाठीमागं त्या श्रीमंतीचा पैसा चांगल्या कामासाठी वापरणारा जगाच्या पाठीवरची माणसं अशी आहेत, ती लोकांना दिसत नाही. कष्टाचे आणि घामाचे पैसे माऊलींच्या चरणावर अर्पण केलेले दिसत नाही. चलो असो. तसेच आमचे हरिभक्त पारायण बोराडे महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता तुम्ही म्हणसाल, बरीच दिसती ग, 2 तास झालं कीर्तन करती, जर इथं आम्ही आलोच नसतो तर कुणाला सांगितलं असतं कीर्तन? तर तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर झालेली कीर्तन सेवा माझ्या सर्व भगिनींच्या चरणी तसेच सर्व बांधवांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर भगवान की जय. माऊली. सर्वांना विनंती, लागून या पाया विनवतो तुम्हाला. आज हरिभक्तीपरायण पूजाताई यांनी कीर्तन केलं, त्यांचा सत्कार नीलमताई लांडगे आणि पंडित आबा गवळी या दोन्ही मान्यवरांना त्यांचा सत्कार उचित करावा. आणि समवेत गणेश गवळी यांना विनंती, आपण समवेत उभे राहायचं आहे. ताईंनी कीर्तनातून सदा नामघोष करू हरिकथा, जेणे होय चित्ता समाधान. जीवनामध्ये समाधान हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही आम्ही जीवन जगत असताना तर समाधान संसारात नसेल तर गेले आयुष्य पिक बोंडल्या जैसे ज्ञानोबाराय म्हणतात. किती पैसा तुमच्याकडे असेल, तुम्ही काय करता काय काम करता त्याला काही जीवनात महत्त्व नाही. एकदा समाधान जर तुमच्या जीव घरातून निघून गेलं तर ते घर नाही परे गोवरी जैसी. असो, उद्या सर्वांना विनंती आहे, 8:30 वाजता सर्व महिला भगिनींना विनंती आणि सर्व पुरुष वर्गाला विनंती, उद्या संध्याकाळी बरोबर 8:30 वाजता कीर्तन सुरू होईल, याची कृपया नोंद घ्यावी. आणि नीलमताई, आपणास विनंती, आपलं 2 मिनटं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, प्रथमतः सगळ्यांना स्वामी ओम आणि विठ्ठल विठ्ठल जरूर मी म्हणेल. आत्ता जी ताईंची निरूपण सेवा झाली ना, इतकी उत्तम झाली. आणि म्हणजे अक्षरशः ताई तुमच्या आवाजाने आणि तुमच्या मार्मिक शब्दाने, म्हणजे एका ओवीचा एका शब्दाचा तुम्ही 100 अर्थ सांगितले. हे खरंच आमचं सगळ्यांचं महत्भाग्य आहे की तुमची प्रवचन सेवेरूपी आज आम्हाला हे ऐकायला भेटलं. यासाठी मी भगवंताच्या खरंच मनापासून म्हणजे मी अगदी नतमस्तक होते. आणि माझे ज्येष्ठ मंडळी, आज आपले मामा आहेत पंडित आबा
गणेश दादा आहे, बोराडे दादा आहेत आणि इथे बसलेले माझे सगळेच म्हणजे मायमाता भगिनी आहेत, बंधू बांधव आहेत. खरंच मी म्हणेल आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. मामा तुमचे खूप खूप आभार. आज गेली 20 वर्षाले तुम्ही हा प्रकल्प राबवताय. सोपं नाही आहे ताई. तुम्ही मामांचं जे नाव घेतलं तर मी 2 मिनिटं आहे ना 2 शब्द मी मामांसाठी नक्की बोलेल. आज मला अभिमान आहे मी या गावची स्नुषा आहे. आज मला अभिमान आहे मी या गावची स्नुषा आहे. अशा वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी आहे. ही खरंच मी म्हणेल विठ्ठलाची या भगवंताची खरंच कृपा आहे की आपल्याला मनुष्य देह हा 84 लक्ष योनी जेव्हा फिरून येतो तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो. ताई तुम्ही आत्ता भजनाच्या सेवेमध्ये इतकं छान सांगितलं निरूपणामध्ये की नाम आपण इतकं सोपं आहे. फक्त ते जळी स्थळी निर्जळी भगवंत म्हणत नाही की तू 1 तास बस मांडी घालून बस आणि माझ्यासाठी नामस्मरण कर. तर अशी अपेक्षा ही भगवंताला बिलकुल नाही. आपण मनुष्य देह असा आहे की इतके चुकीचे भ्रम काढतो. अरे परमार्थ तुम्ही बसता उठता झोपता कसंही नाम घ्या पण ते भगवंतापर्यंत पोहोचतंच. आणि खरंच आहे मी सुद्धा म्हणजे मी म्हणणार नाही भगवंताने मला त्यांच्या चरणाशी जोडून घेतलं. मी पण ताई या सेवेरूपेमध्ये आहे. आज शंकर बाबांची कृपा आहे. मी म्हणणार नाही माझे बाबा. आज हा जो माझा देह आहे हा नाशवंत देह आहे. मी आहे म्हणून या भगवंताची कृपा आहे. तो भगवंत आहे म्हणून हा देह आज तुमच्या समोर उभा आहे. तर मी सुद्धा या भगवंताची खरंच हात जोडून प्रार्थना करते तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी लाभला. तुम्ही सगळेजण आज सोबत आहात आणि भगवंत आपल्याकडून हे करून घेतो. आपल्याला या मनुष्य देहरूपात खरंच सांगते काही कळत नाही. नाशवंत देह हा मनुष्य देह आहे. आपल्याला कितीही येऊ द्या. ताईंनी सांगितलं ताई मी उचित नाही आहे बोलणं पण मला खरंच माझ्या ग्रामस्थांसाठी ही जी मामांची तळमळ आहे. आज मी गेली 21 वर्ष आज पूर्ण झाले माझ्या लग्नाला. मी तसं ह्या मामांचं बघते. मला अभिमान आहे सार्थ अभिमान. माझ्या मिस्टरांचे मामा आहेत हे पण हे माझे वडील रूपी वडील आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. आबा तुमचं आम्ही खरंच सगळ्या लहान लेकरांनी घेण्यासारखं आहे की अरे आपण स्वतःसाठी खूप जगतो रे खूप जगतो पण आपल्या भगवंतासाठी मी म्हणेल ताई माई बाप हो फक्त 10 मिनटं नामस्मरणात द्यावं. फक्त 10 मिनटं आणि अंतर्मनापासून तुम्ही नाम घ्या. तुम्हाला जर नाही तुमचं ब्रह्मपुष्पांड 1000 कमळांचं उपनलेलं दिसेल तो दिवस म्हणजे आपला खरंच मी म्हणेल भगवंताचे चरण स्पर्श आपल्याला झालेले आहेत. म्हणून तुम्ही एकच विनंती कुठल्या भगवंताला मानता ना त्या भगवंताचं तुम्ही नाम घ्या. जेवताना घ्या बसताना घ्या उठताना घ्या. खरंच खूप घेण्यासारखं आहे. देव आपल्याला पैसा हे जे सगळं आहे ना हे नाशवंत आहे. खरंच ह्याच्या मागे नाही धावणं. नाव घ्या भगवंताचं आणि जगणं घ्या ह्या मनुष्य देहाचं. आपल्याला जन्म हा मनुष्य देह एकदाच येतो पण त्याच्यासाठी कीर्तिवंत आणि नामवंत होणं हे खरंच फार गरजेचं आहे. एकदा आयुष्यात आल्यावर आपल्या आईवडिलांचं सासू सासऱ्यांचं आणि अशा आपले ज्येष्ठ माझे वडील आज ज्यांचा मला आशीर्वाद लाभला माझ्या भावासारखा गणेश भाऊ. आज तुम्ही मला इथे बोलवलं तर तुम्ही नाही बोलवलं. ही माझ्या बापाने माझी रचना रचवली होती की मला ह्या ताईंची प्रवचन सेवा मला ऐकायची होती. आणि गणेश दादा मी नक्कीच प्रयत्न करेल. हा जो आत्ता 5-6 दिवस मामा आपला कार्यक्रम आहे मी नक्कीच येईल कारण मला या क्षेत्राची आवड आहे. कारण माझ्या बापाने मला इथं जोडून घेतलं आहे म्हणून मी आज मनुष्य देहरूपीत तुमच्या माता भगिनींसमोर उभी आहे. हाच माझ्यासाठी खूप सार्थ अभिमान आहे. नाहीतर बाकी सर्व जीवन व्यर्थ आहे. रामकृष्ण हरी. चुकलं वाकलं असेल तर क्षमा करा. उद्या पण आपली प्रवचन सेवा आहे. निरूपण सेवा तर आपली कीर्तन सेवा आहे ताईंची. तर हबप सुप्रियाताई बडगर पंढरपूर वेळ रात्री 8 ते 10 आहे. मीही तुमच्यासोबत येईल आणि तुम्ही सगळ्यांनी आज जी गर्दी नाही याच्यापेक्षा प्रचंड गर्दी झाली पाहिजे की आपल्यासाठी मामा झालं गणेशदादा झालं ह्या तृप्तीचं सुद्धा कौतुक आहे. इतक्या लहान वयात आज माझं वय वर्ष 45 आहे. आत्ता मला हे समजतंय त्या लेकराचं तर वय किती लहान आहे हो. आज ती गणेशदादांसोबत राहतीये. सोपं नाही आहे हे करणं. हां हे करणं जेव्हा म्हणतो ना आपण एका पुरुषामागे जेव्हा एक स्त्री असती त्याही मी म्हणेल ह्या सगळ्यांचा आशीर्वाद त्या बिचाऱ्याच्या आईवडिलांचा. खरंच गणेश दादा तू इतका नशीबवान आहेस ना आणि मला फार फार सार्थ अभिमान आहे या दादाचा. एवढा मोठा व्यक्तिमत्व असून पण तो आजही आपल्यासाठी दोन्ही पाय जमिनीवरती रोवून आहे. काय हो त्याचं याच्यामध्ये काय स्वार्थ आहे. पण ही फक्त प्रवचन सेवा आपल्याला ऐकायला मिळते. लोक हो भगवंतापाशी जायला लोक हजारो मैल जातात. लोक म्हणतात पंढरपूरला गेला म्हणजेच विठ्ठल भेटतो.
तुळजापूरला गेला म्हणजेच आई भवानी भेटते. पण मी म्हणेल नाही, तुम्ही इथून बसून तिचं नामस्मरण करा. इथे साक्षात भवानी माता तुम्हाला उभी राहील. साक्षात भगवंत विठ्ठल किटेवरती हात ठेवून आपल्याला आशीर्वाद देईल. आणि आपल्यासाठी मी म्हणेल विठ्ठल भगवंत हे तिघं आपल्यासाठी आहेत. आणि माझी तृप्ती ही खरंच माझी रुखमाई आहे. या सर्वांसाठी सगळ्यांनी एकदा खूप हात टाळ्या वाजवा आणि यांचे आभारी आहे. तुमच्या बोलण्याची पोच पावती भेटली, तुमच्या डोळ्यामध्ये आनंद नाही खरंच आहे. म्हणजे मी सांगते ना ताई, तुम्ही मगाशी अक्षरशः बोलत होता, मला इतकं म्हणजे भरून येत होतं. खरंच आहे, ज्यावेळेस आपण हा देह या नामात जेव्हा सार्थ ठेवतो आणि ते नामस्मरण घेतो ना, करमत नाही हो ताई. मला नाही करमत. हो, मला करमत नाही. माझं नामस्मरण झाल्यावर ब्रह्ममुहूर्तात उठून मी ज्या वेळेस माझ्या भगवंतासाठी असते ना, मी कोणी नसते. ह्या ताईंनी सांगितलं खरंच आहे. आणि ही जाणीव आपल्या देहाला झाली पाहिजे. खरं आहे. आणि ही जाणीव होणं गरज आहे. नाही ते काय, हे माझं ते माझं ते माझं सगळं इथे सोडून जाणार आहे. काय नेलं हो आपल्या अजितदादांनी? काय नेलं? ज्वलंत उदाहरण आहे. अहो हे पंडित मामा आज आपल्यासाठी काय स्वार्थ आहे त्यांचा? आज त्यांनी आज गणेश दादा झालं, मामा झालं, एवढं राबवतात. 1 रुपया तरी वर्गणी कोणाकडे मागतात? मी 20-21 वर्ष झाले या गावात आहे, पण मी कधी हो या भगवंतांना असं म्हणताना ऐकलं नाही. आणि माझ्या मामांचा मला इतका अभिमान येत आहे. मी तुम्हाला एक आवर्जून सांगेल, आज मामांचं कार्य, आज कुठेही मैती दहावे होतात, तिथे बघा शेड नव्हतं. पूर्वी आमची भोसरी बघितली असतीत ना, तर तुम्ही म्हटलं असं अरे काय 10 गाव दुसरी, 12 गाव दुसरी, तेव्हा 1 गाव भोसरी ही आमच्या गावाची म्हण आहे ताई. पण ही म्हण आहे ना, ह्या माझ्या देहरूपी बापामुळे. खरंच मी म्हणे, मामांसोबत अनेक व्यक्ती आहेत, सगळ्यांचंच नाव घेणं मला शक्य नाही, पण मी सगळ्यांच्या अगदी आवर्जून हात जोडेल. या माझ्या ग्रामस्थांचं, आज त्यांच्यामुळे मी या गावात स्नुषा हा मला सार्थ अभिमान आहे. आणि मामा आम्हालाही या तरुण पिढीला मी खरंच म्हणेल, तुम्ही आम्हाला या सेवेत जोडून घ्या. फुल नाही फुलाची पाकळी आम्ही नक्कीच करू. आम्ही एवढे पुण्यवान नाही आहोत. मनुष्य देह मी स्वतः मान्य करते. 24 तासामध्ये माझ्याकडे 10 चुका होत असतील, माझ्याही मुखातनं 10 शब्द चुकीचे जात असतील, पण त्या भगवंताकडे माफी मागण्याचं सामर्थ्य ह्या त्या भगवंतानी दिलं. हे परमेश्वरा, दिवसभरात मी खूप काही चुकली असेल, खूप काही जणांचं मन दुखवलं असेल, पण मला माफी, त्या सर्वांकडून माफी मिळवून दे आणि तू मला माफ कर. हे कळायला मला आज वयाची वर्ष 45 लागली. तर तुम्ही आम्ही खूप छान ही लेकरांकडे बघून मला इतकं आनंद वाटला. किती छोटी छोटी येतो, पण आज 2 तास उभं राहून ती टाळ हे करतात. किती छान आहे. त्यांच्या टाळामधनं जो आपल्याला उत्तेजन होत होतं, मी खरंच सांगते ताई, मला पूर्णतः असं की जणू माझे ब्रह्मरंध्र ओपन होत आहेत. तुम्ही सांगत होता जो तुमचा आवाज, ते तुमचे हावभाव साक्षात जशी आपली शिवाची रणरागिणी तशी ही माझी भगिनी. खूप छान वाटलं ताई, अगदी छान. मनपूर्वक तुमचं कुठेही असेल तर मी आवर्जून नक्की ऐकायला येईल, पण भगवंताने साथ द्यावी आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद करावी. तर खूप थँक्यू. मी कीर्तनकर्ताईंना विनंती करतो का आपण निलमाताईंचा सत्कार करावा, कारण वक्तव्य कसं असावं आणि वक्तव्यामध्ये त्या परमेश्वराचं स्मरण कसं घडावं, या निलमाताईंच्या वक्तव्यामधून आज स्मरण पावलं नाही नंतर. पण आम्हाला बी एक या व्यासपीठ, नारदाचं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याचा सत्कार होणं उचित येत आहे. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सर्वांना विनंती आहे 8:30 वाजता इथं वेळेवर उपस्थित राहा, म्हणजे तुम्हाला या नामस्मरणाचा, या ब्रह्मरसाचा उपभोग घेता येईल. रामकृष्ण हरी. उद्या बरोबर 8:30 वाजता वेळेत कीर्तन